वेलकम टू विदर्भास अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत भारत बांगलादेश यांचा जे संबंध आहे त्याचं भविष्य काय आहे. आता हा जर टॉपिक पाहिला तर GS2 मध्ये जो तुमचं इंटरनॅशनल रिलेशन आहे तर त्याच्या संबंधी हा टॉपिक आहे. आणि त्याच्यानंतर याच्यावर जो तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की इन केस जर तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनच्या संबंधी जर क्वेश्चन आला तर तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो या टॉपिकमधून. आणि या टॉपिकमधून का विचारला जाऊ शकतो, कारण की जस्ट रिसेंटली एक स्थायी समिती आहे. तर स्थायी समिती परराष्ट्र संबंध जे असते त्याच्यावर असते. तर ते जे आहे त्या समितीने एक अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये काही मुद्दे मांडले आणि त्यांनी सांगितलेलं आहे का असे मुद्दे आहे. तुम्हाला जो आहे तो आंतरराष्ट्रीय संबंधावर जर क्वेश्चन आला तर त्या क्वेश्चन जेव्हा विचारला जाईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या अहवालाच्या संबंधी क्वेश्चन विचारला जाईल आणि त्याच्यामध्ये विचारणार की प्रमुख मुद्दे कोणते आहेत ते सांगा. ठीक आहे, एक तर तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अदर जर क्वेश्चन तुम्हाला भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधाबद्दल जर विचारला तर तुम्ही जे आहे तर हे जे पॉईंट्स आपण पाहणार आहोत तर त्या पॉईंट्सचा तुम्ही तिथे उपयोग करू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला माहितीच आहे की भारत आणि बांगलादेश यांचे संबंध आता थोडेसे लो लेवलवर गेलेले आहे. कारण का तिथं जर पाहिलं असणार तर 2024 मध्ये सत्तांतर झालेलं होतं आणि सत्तांतर झाल्यानंतर जे आहे तर तिथं शेख हसीना ह्या ज्या अगोदर पंतप्रधान होत्या तर ते जे आहे तर त्यांना देश सोडून जावं लागलं आणि तिथं जे आहे सध्या अंतरिम सरकार तिथं आहे. आता अंतरिम सरकार असल्यानंतर तर तिथं जे आहे तर भारत आणि बांगलादेश यांचे संबंध म्हणजे आपण म्हणू शकतो का तुलनेनं म्हणजे जे सुरुवातीला किंवा नंतरच्या काळामध्ये अगोदरच्या काळामध्ये जे होते चांगले तर ते जे आहे तर आता तशा प्रकारचे राहिलेले नाही. आता तुम्हाला माहिती आहे की बांगलादेश हा जो आहे हा पाकिस्तानचा भाग होता. म्हणजेच काय आहे, बांगलादेश जेव्हा बनला तर हा बांगलादेश जेव्हा बनला तर हे कोणाच्या सहाय्याने बनला होता, हा भारताच्या सहाय्याने बनला होता. आणि भारताच्या सहाय्याने जेव्हा बनला तर त्यावेळेस जर पाहिलं असणार तर सर्वात महत्त्वाची भूमिका जी होती तर आपल्या पंतप्रधानांनी त्यावेळेस निभवलेली होती. आणि त्यानंतर म्हणूनच काय होतं का त्यांनी जे आहे तर भारताने जी मदत केली होती तर त्याच्यामुळे जर पाहिलं असेल तर भारत आणि बांगलादेश यांचे संबंध चांगले होते. ठीक आहे, तर आपला मेन मुद्दा आहे का जे अहवाल आहे त्या अहवालामध्ये काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर परराष्ट्र व्यवहाराविषयक संसदीय समितीने एक ताजा अहवाल सादर केला आणि त्याच्यामध्ये म्हटलं का 1971च्या मुक्तियुद्धानंतर, कारण की तुम्हाला जसं सांगितलं की देश जो आहे बांगलादेश तो केव्हा बनला, तो बांगलादेश बनलेला होता 1971 मध्ये. अगोदर जर पाहिलं असेल तो याचा पाकिस्तानचा तो भाग होता. आता पाकिस्तानचा भाग असल्यानंतर जेव्हा तो 1971 मध्ये बनला तर ते जे आहे तर काय होत असते का ते बांगलादेशचे जे लोक आहेत तर ते मुक्ती दिवस म्हणून जे सेलिब्रेट करत असतात. ठीक आहे, आता मुक्ती दिवस सेलिब्रेट केव्हा करत असतात तर ते करत असतात 16 डिसेंबर. ठीक आहे, तर 16 डिसेंबरला ते जे आहे तर मुक्ती दिवस म्हणून साजरा करतात. आणि आपण जो आहे म्हणजे भारत जो आहे तर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करते. कारण का 93,000 सैनिक पाकिस्तानचे त्यांना जर पाहिलं असणार तर आपण काय केलं होतं की त्यांना सरेंडर करायचं भाग पाडलेलं होतं. ठीक आहे, तर त्यामुळे जे आहे तर आपण विजय दिवस म्हणून साजरा करतो. आणि हे जो विजय दिवस साजरा करतो तर अजून याच्या मागचं असं कारण आहे कारण की भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध झालं होतं 1971 मध्ये. आणि 1971 मध्ये जेव्हा युद्ध झालं तर त्यावेळी जे आहे तर ते सुरू झालेलं होतं 3 डिसेंबरला आणि ते चाललेलं होतं 16 डिसेंबर पर्यंत. म्हणजे टोटल 13 दिवस ते युद्ध चाललं आणि 13 दिवस युद्ध चालल्यानंतर तर त्याचा आपण म्हणू शकतो की शेवट जो आहे तर तो पाकिस्तानी सरेंडर केल्यानंतरच झालेला होता. ठीक आहे, म्हणून आपण तो दिवस 16 डिसेंबर जो आहे तो आपण दिवस सेलिब्रेट करतो विजय दिवस म्हणून. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर बांगलादेश जे आहे ते मुक्ती दिवस सेलिब्रेट करते कारण का त्यांना पाकिस्तानपासून मुक्ती मिळाली. ठीक, तर त्यांनी असं म्हटलं का त्या मुक्तियुद्धानंतर प्रथमच भारत आणि बांगलादेशचे संबंध सर्वात मोठ्या सामरिक आव्हानांचा सामना करत आहेत. आता हे जे आहे तर का सामना करत आहे तर त्याचे त्यांनी काही मुद्दे सांगितले. आता मुद्दे जर पाहिलं असेल पहिला मुद्दा त्यांनी काय सांगितला काय 2024 नंतरच्या सत्तांतर जेव्हा झालं आणि त्यानंतर जर पाहिलं असताना तर तिथं काय झालं की जे अगोदरचं जे सरकार होतं तिथलं जे सरकार होतं शेख हसीना यांचं. आता शेख हसीना यांचं सरकार जे आहे तो प्रो इंडिया सरकार म्हणून ओळखलं जात होतं. आणि प्रो इंडिया सरकार म्हणून जेव्हा ओळखलं जात होतं तर त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांचे संबंध चांगले होते. पण ज्यावेळेस सत्तांतर झाल्यानंतर तिथं जे आहे तर शेख हसीना यांचं जे सरकार ते कोसळलं आणि त्यानंतर दुसरं सरकार आलं. आता दुसरं सरकार जे आलं ना तर दुसरं सरकार येण्यामागचं किंवा त्यांना सपोर्ट असणारं कोण आहे तर चीनचा त्या सरकारला सपोर्ट आहे. मग चीनचा जेव्हा त्या सरकारला सपोर्ट राहणार आहे तर ते प्रो इंडिया राहणार आहे का नाही, ते अँटी इंडिया राहणार आहे. मग जेव्हा अँटी इंडिया राहणार आहे तर त्यामुळे ते अशा काही गोष्टी करणार का ज्याच्यामुळे भारताला फायदा नाही होणार. ठीक आहे, तर त्याच्यामुळे जर पाहिलं असता तर 2024 नंतर जेव्हा सत्तांतर झालं त्यावेळेस ते आव्हान निर्माण झालं होतं.
तर परराष्ट्र व्यवहार विषयक संसदीय साहित्य समितीच्या अहवालानुसार 1971च्या युद्धानंतर तर हे सर्वात मोठा आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तर 2024 मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून हटवल्यानंतर, आता तेव्हा ते हटवलं आणि त्यानंतर जे आहे तर ते तर ठीक आहे हटवलं, पुन्हा काय झालं की 2025 मध्ये नोव्हेंबर 2025 म्हणजे आताच तर शेख हसीना यांना जे आहे तर फाशीची शिक्षा सुनावली. आता फाशीची शिक्षा का सुनावली? कारण का त्यांनी असं आहे का त्यांचं असं म्हणणं आहे की शेख हसीना यांनी जे आपण म्हणू शकतो की मानवी हक्क असतात तर मानवी अधिकारांचं किंवा हक्कांचं उल्लंघन केलं. ठीक आहे, त्यानंतर जे आहे देशाला अशा परिस्थितीमध्ये टाकलं का तिथं जर पाहिलं असणार तर देशाची परिस्थिती ही वाईट झालेली आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यानंतर जे आहे परिस्थिती अजून बिघडली ज्यावेळेस त्यांचा जर पाहिलं असं शेख हसीना यांना फाशी शिक्षा सुनावली. त्यानंतर बांगलादेशच्या हंगामी प्रशासनाने त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकार्यावर म्हणजे त्यांच्यावर सुद्धा आणि त्यांच्या सहकार्यावर सुद्धा काय सांगितलं का देशातील काही भागामध्ये अस्थिरता निर्माण केल्याचा आरोप केला. आता अस्थिरता त्यांनी निर्माण केली असं ते जे आहे तर त्यांनी आरोप केला. ठीक आहे, तर एक तर हे कारण झालं. दुसरं जे आहे बाह्य शक्तींचा वाढता प्रभाव. आता बाह्य शक्तींचा वाढता प्रभाव जर पाहिला असताना तर पहिली तर गोष्ट आहे चीन. ठीक आहे, आता चीनचं काय आहे तुम्ही पहा, चीन जो आहे ना भारताच्या अवतीभोवती जेवढे कोणते शेजारचे देश असणार भारताच्या तर त्याच्या भोवती जे आहे तर स्ट्रिंग ऑफ पर्ल नावाची पॉलिसी जी आहे त्याला ते अप्लाय करत आहे. आता ते अप्लाय करत असताना काय झालेलं आहे की भारताला तो वेढा घालण्याचा प्रयत्न करतो. मग वेढा घालत असताना त्याचा जो आहे तो यूज कसा करतो का जेवढे तुमचे शेजारी देश आहे भारताच्या जेवढे कोणते शेजारी देश असो, बांगलादेश असो या तुमचं नेपाळ असो या तुमचं श्रीलंका असो, ठीक आहे, त्यानंतर पाकिस्तान असो, का सर्व देशांमध्ये काहीतरी पायाभूत सुविधा निर्माण करतो. आणि पायाभूत सुविधा निर्माण केल्यानंतर ते जे आहे तर एकतर पायाभूत सुविधा निर्माण करतो. दुसरं ज्या देशामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करतो तर त्यावेळेस तो एखादा देश जो आहे तो कर्ज सापळ्यामध्ये जो आहे तो त्यांच्या अडकल्या जातो. आणि कर्ज सापळ्यामध्ये जर अडकला गेला तर एखादा जो त्यांनी पायाभूत सुविधा निर्माण केलेली आहे ते पायाभूत सुविधा स्वतः भाडे तत्वावर घेते. आणि जर भाडे तत्वावर घेतलं तर मग ते जे आहे तर त्यांचा मिलिटरी बेस तिथं तयार करू शकतात. ठीक आहे, तर असं जे आहे तर अशी चायनाची पॉलिसी आहे. आता चायनाची पॉलिसी असल्यानंतर तर त्यांनी काय होणार आहे का अगोदरच तिथं जे असं सरकार आहे का जे भारताचा विरोध करते आणि भारताचा विरोध करणारं जर सरकार असणार आणि पुढे जाऊन त्याच्यामध्ये जर अजून जर कोणते बाह्य शक्ती असणार किंवा एक्सटर्नल फोर्सेस असणार आणि त्याचा जर प्रभाव वाढत असणार तर त्याच्यामुळे ते जे आताचे जे संबंध आहे ते अजून खालवू शकतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये चीन आणि टर्कीच्या वाढत्या प्रभावाबद्दल गंभीर चिंता निर्माण झालेली आहे. आणि अशी जी आहे तर असं कोणी म्हटलं तर हा जो अहवाल होता ना त्या अहवालाने म्हटलेला आहे. कारण का कसं होत असते का जे कोणत्या स्थायी समिती असते तर त्या स्थायी समितीने एखादा अहवाल दिला असणार, एखादी दुसरी कोणती समिती असणार त्यांनी जर अहवाल दिला असणार तर त्या अहवालातील मुद्दे आपल्यासाठी खूप जास्त कामाचे असतात एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. कारण का उद्या जाऊन तुम्ही गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये जात आहात तर गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये जात असताना तुम्हाला गव्हर्नमेंटच्याच रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात ते विचारले जातात. ठीक आहे, आणि त्यानंतर तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट डेटा असतो गव्हर्नमेंटचा. आणि त्यामुळे काय होते का हे जर तुम्ही पॉईंट्स ॲज इट इज जर तुमच्या एक्झाममध्ये लिहिले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळण्याचे चान्सेस असतात. आउट ऑफ मार्क्स मीन्स म्हणजे जर काय आहे का 10 आउट ऑफ 10 तर नाही मिळत, पण जे 7 to 8 ते जे आहे तर 10 मार्कर क्वेश्चन असला तर त्याचे मार्क्स मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे ढाकामध्ये नव्या राजकीय व्यवस्थेचा उदय. आता काय होतं की त्यानंतर जशी काय आहे का शेख हसीना यांची एक पार्टी होती अवामी लीग. तर अवामी लीगवर जे आहे तर तिथलं जे अंतरिम सरकार आहे त्या अंतरिम सरकारने काय केलं का त्यांचे जे कोणत्या ऍक्टिव्हिटी राहणार त्याच्यावर बंदी घातली. आणि बंदी घातल्यानंतर काय झालेलं आहे का फेब्रुवारी 2026 मध्ये इलेक्शन होणार आहे तिथं. आणि त्यानंतर इलेक्शन जे होणार आहे तर ते जे इलेक्शन आहे तर अवामी लीग ते इलेक्शन लढू शकणार नाही. कारण का निवडणूक लढण्यावर सुद्धा बंदी घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर तिथं दुसरी पार्टी उदयास आलेली आहे तर ती कोणती पार्टी आहे तर नॅशनल सिटीजन पार्टी. आता हे नॅशनल सिटीजन पार्टी कोणती आहे का जे विद्यार्थी कार्यकर्ते होते ज्यांनी ते आंदोलन पेटवलेलं होतं किंवा जे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं होतं तर त्यांनी हे एक नवीन पार्टी किंवा एक नवीन पक्ष जो आहे तो त्यांनी इस्टॅब्लिश केला किंवा निर्माण केला. आणि तो निर्माण केल्यानंतर ते इलेक्शनमध्ये भाग घेऊ शकते. पण जे अवामी लीग होती जे अगोदरपासून कार्य करत होती बांगलादेशमध्ये ज्यांच्या पुढाकाराने किंवा ज्यांच्या आपण म्हणू शकतो मेहनतीने एक बांगलादेश तयार झालेला होता तर ते जे आहे ते इलेक्शन लढू शकणार नाही. ठीक आहे, जे 2026 मध्ये इलेक्शन होणार आहे ते.
तर या बदलांमुळे बांगलादेशच्या राजकीय आणि आर्थिक व्यवहारामध्ये चीन आणि पाकिस्तानचा प्रभाव वाढण्याची शक्यता अधोरेखित करण्यात आली आहे. तर त्यांनी काय सांगितलं का याच्यामध्ये जर पाहिलं असतं तर या गोष्टीमुळे काय झालं आहे का चीन आणि पाकिस्तानचा प्रभाव तिथं वाढलेला आहे. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही जर पाहिलं असणार ना तर तुम्ही आता न्यूजमध्ये ऐकत असणार की बांगलादेशमध्ये जे आहे हिंदू किंवा हिंदू मायनॉरिटी जे आहे तर त्यांच्यावर खूप प्रमाणात जे आहे तर अत्याचार होत आहे. आता ज्यावेळेस अत्याचार होत आहे तर त्याच्यामागे जर पाहिलं असेल तर ISI जे आहे ना पाकिस्तानचं तर ते आहे काय आहे का ISIची एक पॉलिसी आहे. पॉलिसी कशी आहे का आपण डिरेक्टली जर पाहिलं असणार तर भारताला आपण हरवू नाही शकत. मग भारताला हरवू नाही शकत तर मग त्यासाठी काय करतात ते तर एक तर भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करते. मग भारत जर अस्थिर नाही झाला तर भारताचे जे शेजारी असते त्यांनाही सुद्धा अस्थिर करण्याचा प्रयत्न करते. आता मला सांगा, जर बांगलादेशमध्ये एखादा हिंदू जर मारला गेला तर त्याचा परिणाम ऑटोमॅटिकली भारतामध्ये होणार आहे, बरोबर आहे ना. कारण का एक तर पाहिलं असं आपल्या देशामध्ये हिंदू मेजॉरिटीमध्ये राहते आणि हिंदी मेजॉरिटीमध्ये राहिल्यानंतर जर पाहिलं असणार तर त्याचा प्रभाव ऑटोमॅटिकली होणं हे स्वाभाविकच आहे. तर त्यामुळे जर पाहिलं असणार तर ते अस्थिर करण्याचा प्रयत्न करते आणि जेही बांगलादेशमध्ये होत आहे तर त्यामागे ISI आहेच, 100% आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट कशी झालेली आहे का चीनचा अगोदर तिथं प्रभाव आहे आणि चीनचा आर्थिकदृष्ट्या प्रभाव आहे आणि पाकिस्तानचं जर पाहिलं असणार तर मिलिटरी लेवलवर किंवा लष्करी पातळीवर ज्या गोष्टी केल्या जातात तर ते पाकिस्तानकडून केल्या जातात. ठीक आहे. आता इव्हन जर पाहिलं असणार ना तर बांगलादेश असा देश आहे का जेव्हा शेख हसीना यांचं जेव्हा सरकार होतं तर त्यावेळेस त्याची जी अर्थव्यवस्था होती ही एमर्जिंग अर्थव्यवस्था होती. अर्थव्यवस्था एवढ्या चांगल्या पातळीवर गेली होती का त्याचं जागतिक पातळीवर सुद्धा कौतुक करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आणि इव्हन जर पाहिलं असणार तर तो पाकिस्तानचा भाग होता. एक पाकिस्तान जे आहे ते एक प्रकारे आपण म्हणू शकतो का त्याची एवढी खालावलेली होती का त्याची अर्थव्यवस्था पूर्ण कोसळली आणि अर्थव्यवस्था कोसळल्यानंतर जर पाहिलं असणार तर बांगलादेशची अर्थव्यवस्था हे वाढत चाललेली होती. ठीक आहे. आता दुसरं अजून अशी गोष्ट आहे का याच्यामध्ये का तुम्ही जर पाहिलं असणार ना तर USA सुद्धा आपण म्हणू शकतो की जेव्हा ते 2024 मध्ये ज्यावेळेस तिथं जेव्हा सरकार चेंज झालेलं होतं, जेव्हा तिथं ते बांगलादेश पेटलेलं होतं त्याच्यामध्ये USA सुद्धा हात होता. आता USA हात असण्यामागचं कारण काय आहे, कारण का शेख हसीना यांना त्यांनी जे आहे एक तिथं बेट आहे सेंट मार्टिन. तर सेंट मार्टिन नावाचं जे बेट आहे तर त्या बेटची मागणी केलेली होती USAने आणि USAने जेव्हा मागणी केली ना तर त्यावेळेस जर पाहिलं असणार तर त्यांनी म्हटलं, जे बांगलादेशच्या शेख हसीना होते यांनी म्हटलं की आम्ही देऊ शकत नाही किंवा द्यायचं नाही. आता हे द्यायचं नाही आहे तर याच्या मागे जर पाहिलं असणार तर त्यांना सेंट मार्टिन आयलंड का पाहिजे होतं USAला तर याच्यासाठी पाहिजे होतं कारण की त्यांना जो इंडो पॅसिफिक रिजन आहे त्या इंडो पॅसिफिक रिजनवर लक्ष ठेवण्यासाठी, दुसरं चीनवर लक्ष ठेवण्यासाठी. ठीक आहे. आणि अजून दुसरं जर पाहिलं असणार ना तर जे USAचं एक एम आहे किंवा एक आपण म्हणू शकतो की ध्येय आहे. ध्येय काय आहे का त्यांना तिथे एक नवीन देश तयार करायचा आहे ख्रिश्चन लोकांचा. तो देश काय आहे, त्या देशाचं नाव आहे झोगम. आता झोगम जे आहे तर झोगम का तयार करायचा आहे, कारण का जेणेकरून कारण की त्याने एक जो देश तयार केलेला आहे ईस्ट तिमूर. आता ईस्ट तिमूर जर पाहिलं असणार तर त्याच रिजनमध्ये आहे का तिथं सुद्धा जर पाहिलं असतं USAचा मिलिटरी बेस आहे आणि त्याच्यामुळे जर पाहिलं असतं ते चीनवर लक्ष ठेवू शकतात. आता कारण की काय झालेलं आहे का अमेरिकेचा कॉम्पिटिटर कोण आहे, चीन आहे आणि अमेरिकेचा कॉम्पिटिटर जेव्हा चीन राहतो तर चीनवर लक्ष ठेवण्यासाठी USA जो आहे तो कोणता तरी काहीतरी मिलिटरी बेस शोधत राहतो आणि त्याने ईस्ट तिमूर मध्ये केलेला आहे आणि प्लस त्याला सेंट मार्टिन आयलंड सुद्धा पाहिजे होतं पण बांगलादेशने नकार दिला. आणि दुसरं त्यांना जो देश तयार करायचा आहे त्याच्यामध्ये भाग कुठले आहे तर म्यानमारचा काही भाग आहे, त्यानंतर पाहिलं असणार तर बांगलादेशचा काही भाग आहे आणि त्यानंतर जर पाहिलं असणार आपल्या भारताचा सुद्धा काही भाग आहे. आता तुम्ही जर पाहिलं असणार जे मणिपूरमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या मणिपूरमध्ये गोष्टी ऑटोमॅटिकली घडत नाही. त्याच्यामध्ये जर पाहिलं असणार तर हे USAचा रोल असतोच, कारण का तिथं जे आहे तर कुकी नावाचे एक आदिवासी जमात राहते आणि कुकी नावाची जेव्हा आदिवासी जमात राहते ना तर ते जे आहे तर ते ख्रिश्चन आहे आणि ख्रिश्चन असल्यानंतर ते कुकी जे आहे तर म्यानमारमध्ये सुद्धा कुकी राहतात, जो रखिनी एरिया आहे तिथं. त्यानंतर बांगलादेशचा जो उत्तर भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुकी राहतात. तर हे सर्व मिळून त्यांना एक देश तयार करायचा आहे, त्याचं नाव झोगम आहे. ठीक आहे. तर याच्यामुळे जर पाहिलं असता तर झोगम जर देश तयार केला तर तिथं देश तयार केल्यानंतर USA जे काय करू शकते, USA असा त्याचा यूज करू शकते का पूर्ण त्या एरियामध्ये ते लक्ष ठेवू शकते त्यांना मिलिटरी बेस तयार करण्यासाठी. ठीक आहे. आता मिलिटरी बेस जर तिथं तयार केला तर मग इव्हन भारतावर सुद्धा लक्ष ठेवू शकते आणि चीनवर सुद्धा लक्ष ठेवू शकते आणि तो जो एरिया आहे इंडो पॅसिफिक रिजन तर त्याच्यावरही सुद्धा ते लक्ष ठेवू शकते. म्हणजेच काय आहे, त्यांना त्यांचा दबदबा वाढवायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे
की चौथा पॉईंट काय सांगितलं याच्यामध्ये, तर भारतासाठी सामरिक अवकाश संकुचित होत आहे. आता भारतामध्ये सामरिक अवकाश कसं काय संकुचित होत आहे, कारण का बांगलादेशमधील नव्या राजवटीने, तर नव्या राजवटी म्हणजेच काय आहे का तिथलं जे नवीन सरकार आहे त्यांनी अधिक राष्ट्रवादी आणि भारतासाठी तुलनेने कमी मैत्रीपूर्ण धोरण स्वीकारलेले आहे. म्हणजेच काय आहे, अँटी इंडिया स्टँड त्यांनी घेतलेला आहे. मग आता अँटी इंडिया स्टँड जर घेतला तर त्यामुळे काय होणार का, भारताकडे ऑपॉर्च्युनिटी कमी राहणार. कारण का मग ऑपॉर्च्युनिटी जर कमी झाली तर त्या केसमध्ये काय होऊ शकते का, चीन जास्तीत जास्त इंटरफेअर त्याच्यामध्ये करणार. ठीक आहे. आणि त्यानंतर अदर कोणते जे आहे, समजा पाकिस्तान जो आहे तो पाकिस्तान सुद्धा त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार. म्हणजेच काय आहे का, भारताचा जो रोल अगोदर होता तो रोल कमी होत चाललेला आहे. ठीक आहे. नंतर आहे का, यामुळे भारत बांगलादेश द्विपक्षीय संबंधामध्ये स्पष्ट शिथिलता दिसून येत आहे. त्यानंतर भारत विरोधी भावनांना बळ मिळत असून भारतीय राजनीतिक उपस्थिती विरोधात निदर्शने होत आहे. आता जे सांगितलं की आता तुम्ही जर पाहिलं असणार ना, तर त्यांनी काय केलं का, तिथं जेव्हा स्टँड त्या सरकारने घेतला तर त्यामुळे तिथले लोक जे आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा भारत विरोधी भावना निर्माण होत आहे. आणि भारत विरोधी जर भावना निर्माण होत असणार तर त्याचा उपयोग ते काय करतात की जे आपली एम्बेसी राहते ना तिथं जाऊन ते आंदोलन करत आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय झालेली आहे, याच्याचमुळे जे हिंदू मायनॉरिटी आहे तर हिंदू मायनॉरिटीवर काय होत आहे, अत्याचार होत आहे. म्हणजेच काय आहे का, एक तर काही दिवसा अगोदर एका युवकाला मारण्यात आलेलं होतं आणि दुसऱ्या वेळेस जर पाहिलं असता तर आता दुसरा सुद्धा युवक जो आहे तर त्यालाही सुद्धा अगोदर लिंचिंग केली आणि त्यानंतर जे आहे त्याला मारून टाकलं. तो पहिला जो होता तर त्याला लिंचिंग केली आणि त्यानंतर जिवंतपणे त्याला जाळून टाकलं. ठीक आहे. डिसेंबर 2025 जे आता सध्या सुरू आहे मध्ये ढाका येथील भारतीय उच्च आयुक्तासमोर तर निदर्शन तिथं किंवा आंदोलन एक प्रकारचं झालेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे, तर आता एक बघा की काय आहे का, जेव्हा हा जो सिलेबस चेंज झाला राज्यसेवेचा सिलेबस चेंज झाल्यानंतर फर्स्ट टाइम तुमची मेन्स होणार आहे न्यू पॅटर्ननुसार. तर त्यासाठी विदर्भ अकॅडमीने एक बॅच लॉन्च केलेली आहे 10 पॉइंटर आणि हे मराठी मीडियममध्ये आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, जे तुम्हाला नोट्स मिळणार आहे ना तर हे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने मिळणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टीचिंग सुद्धा होणार आहे. त्यानंतर ब्रेन स्टॉर्मिंग कसं करायचं हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलं जाते आणि त्यानंतर लिखाणाचा सराव आणि त्यानंतर ते पेपर चेक करून देणं हे सुद्धा तुमच्याकडून करून घेतलं जाते. ही बॅच जी आहे ही बॅच ऑनलाईन आहे आणि हे सुरू झालेली आहे. तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही अकॅडमीला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ॲपवर जाऊन तुम्ही डिरेक्टली परचेस करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ना ते नोट्स आहे. कारण का हे जे आहे हे टोटली मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने बनवलेले आहे. कारण की तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या नोट्स मिळणार पण फक्त मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने बनवलेल्या नोट्स तुम्हाला जे आहे ते नाही मिळू शकत. कारण का प्री आणि प्लस मेन्स असे मिळतात. ठीक आहे. नाहीतर फक्त प्री नोट्स तुम्हाला मिळतात. नंतर आहे संपर्क आणि आर्थिक सहकार्य धोक्यात आलेले आहे. आता कसं संपर्क आणि आर्थिक सहकार्य धोक्यात आलं, कारण की जे मुख्य आधारस्तंभ जे आहे ना तर ते काय होतं, संपर्क वाढ, ऊर्जा सहकार्य आणि व्यापार एकात्मता हे द्विपक्षीय संबंधातील मुख्य आधारस्तंभ होतं भारत आणि बांगलादेशमधला. पण ते काय झालेलं आहे का, जेव्हापासून हे जेव्हा सरकार आलं ना तर जेही प्रोजेक्ट सुरू होते तर ते प्रोजेक्ट सुरू असल्यानंतर काय होतात तर ते पेंडिंग पडत जातात का, किंवा त्याचे जर आहे तर ते पेंडिंग पडल्यानंतर म्हणजे असं होते की त्याचा टायमिंग वाढत जातो आणि त्याला विलंब लागतो. ठीक आहे. भारत बांगलादेश मैत्री पाईपलाईन, सीमापार रेल्वे संपर्क यासारखे प्रकल्प दोन्ही देशातील सखोल सहकार्याचे प्रतीक होते. मात्र सध्याच्या राजकीय बदलामुळे आता सध्याचं जे राजकीय बदल झालेला आहे तिथं किंवा तिथली राजकीय परिस्थिती आहे तर त्याचं काय झालेलं आहे का, ते प्रकल्प पूर्ण होणार की नाही होणार याची काही गॅरंटी नाही. तर म्हणजेच काय, याचं भवितव्य कसं आहे, अनिश्चित बनले आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रादेशिक आणि सुरक्षा विषयक परिणाम. तर बांगलादेश भारताच्या आता भारताचं एक धोरण आहे तर कोणतं, शेजारी प्रथम किंवा ऍक्ट ईस्ट धोरण आणि तसंच इंडो पॅसिफिक दृष्टिकोन. तर हे जे आहे तर ऍक्ट ईस्ट जे आहेत आता 2014 पर्यंत जर पासून लुक ईस्ट होतं आणि त्यानंतर जे आहे 2014 नंतर तिथं जे आहे तो जी पॉलिसी होती किंवा जे धोरण होतं ते चेंज करण्यात आलं आणि त्या धोरणाचं किंवा नाव चेंज करून किंवा त्याचा पर्स्पेक्टिव्ह चेंज करून काय करण्यात आलं, फक्त लुक नाही तर ऍक्ट सुद्धा करावं लागणार आहे. म्हणून जे आहे तर ऍक्ट ईस्ट धोरण तर अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे कोण, बांगलादेश या दृष्टिकोनातून. हे जे तिन्ही जे पॉलिसी आहे ना त्याच्यानुसार. आणि लक्षात ठेवा का, कारण का सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे की सर्वात जास्त जर तुम्ही पाहिलं असताना बॉर्डर कोणत्या देशाला लागून आहे तर ती आहे तुमच्या बांगलादेशला. ठीक आहे.
आणि त्याच्यामुळे जर सर्वात जास्त बांगलादेशला बॉर्डर लागून असणार तर त्यामुळे काय होणार आहे की प्रादेशिक स्तरासाठी सीमा व्यवस्थापन, दहशतवादी विरुद्ध सहकार्य आणि स्थलांतर विषयक समन्वय अत्यावश्यक बनलेले आहे. तुम्ही पहा बऱ्याचदा आता जेव्हा तुम्ही SIR जे करण्यात आलं बिहारमध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये किंवा NRC असो, तर ह्या सर्व गोष्टी काय आहे का जे बांगलादेशमधून लोक स्थलांतर करून देतात आणि ते बेकायदेशीर स्थलांतर करून देतात, तर त्यामुळे ते जो आहे ना ते भारतामध्ये येतात आणि भारतामध्ये राहतात आणि राहिल्यानंतर काय करतात की ते जे आहेत इथले मतदार बनतात. तुम्ही जर पाहिलं 1985 मध्ये जेव्हा आसाम करार करण्यात आलेला होता, त्या आसाम करारामध्ये ह्या तरतुदी होत्या, कारण की आसाममध्ये सुद्धा बांगलादेशमधून लोक आलेले होते. जे तुमचा ईशान्य भारत आहे ना, तर ईशान्य भारतामध्ये बांगलादेशमधून बरेचसे लोक स्थलांतर करतात. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा बरेचसे लोक स्थलांतर करतात. बिहारमध्ये सुद्धा स्थलांतर करतात. जेही ते बॉर्डरिंग जेवढे कोणते स्टेट असणार जे सीमाला लागून आहे, तर त्याच्यामध्ये सर्व जेवढे कोणते जे बांगलादेशचे जे बेकायदेशीर स्थलांतर करणारे जे लोक असतात ते तिथे येतात आणि तिथं राहतात. ठीक आहे. तर जर तुम्हाला यांच्यासोबत जर संबंध चांगले ठेवायचे असणार तर त्याच्यासाठी काय आहे का तुम्हाला हे जे आहे प्रादेशिक स्तरीय किंवा सीमा व्यवस्थापन असो आणि त्यानंतर जरपासून दहशतवादाविरोधी सहकार्य आणि किंवा स्थलांतर, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मॅनेज कराव्या लागणार आहे. आणि हे मॅनेज केव्हा होऊ शकते जेव्हा त्यांच्यासोबत तुमचे संबंध चांगले असणार, पण या लेवलवर संबंध चांगले नाही. आणि म्हणूनच काय आहे की या समितीने काय म्हटलं का प्रादेशिक आणि सुरक्षा विषयक परिणाम होऊ शकतात, तर हे तुम्हाला परिणाम दिसू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे तर नेक्स्ट काय आहे गंगा जल करार किंवा गंगा पाणी करार आणि द्विपक्षीय संवाद. आता तुम्हाला कसं आहे की गंगा एक तुम्ही जर पाहिलं असणार तर सिंधू जल करार आहे. आता सिंधू जल करार जो आहे तो सध्या सस्पेंड करण्यात आला आणि त्यानंतर एक गंगा जल करार आहे आणि एक तिस्ता सुद्धा आहे. तर हे दोन्ही जर पाहिलं असणार तर हे बांगलादेश आणि भारतामध्ये झालेले आहे. आता हा करार डिसेंबर 2026 मध्ये रिन्युअलसाठी येणार आहे, नूतनीकरणासाठी येणार आहे. पण आता जर पाहिलं ना तर काय झालेलं आहे की अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यावर काय होत असते, एखादा करार असणार आणि तो जर रिन्युअलसाठी जर येत असणार तर त्याच्या अगोदर काय होत असते डिस्कशन सुरू होत असते. पण भारत बांगलादेशचं डिस्कशन सुरू झालंच नाही आणि याच्या मागचं कारण काय सध्याची परिस्थिती. ठीक आहे. तर यांनी काय म्हटलं का द्विपक्षीय चर्चा सुरू झालेली नसून भारताने राज्य सरकारांशी सल्लामसलत सुरू केली आहे. भारताने भारताच्या साईडने गेली, कारण की गंगा नदी जेव्हा जिथून वाहते तर वाहत असताना फक्त 2 देशामधलेच ते संबंध नसतात, तर त्या देशामध्ये जे राज्य असतात त्यांचे सुद्धा ते त्यांच्यावरही सुद्धा ते परिणाम करू शकतात. त्यामुळे काय आहे का भारताने तर सुरू केली आणि त्यानंतर समितीने काय सांगितलं का 2026 नंतर पाणी वाटप व्यवस्थेत कोणतीही पोकळी निर्माण होऊ नये यासाठी तातडीने द्विपक्षीय संवाद सुरू करण्याची शिफारस केली. ठीक आहे. आता शिफारस यासाठी केली कारण का उद्या जाऊन जर समजा करार जो आहे तो करार एक्सपायर झाला आणि एक्सपायर झाल्यानंतर जे आहे तुमच्यामध्ये डिस्कशनच नाही झालं, मग काय फायदा, मग काय होणार का तिथं पोकळी निर्माण होऊ शकते आणि पोकळी निर्माण झाली तर त्याचे जे आहे ते दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. तसेच दीर्घकालीन स्तरासाठी संवादाचे मार्ग खुले ठेवण्यावर भर दिला पाहिजे. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या अहवालामध्ये सांगितलेल्या आहेत. तर एक लक्षात ठेवा हे 7 पॉईंट तुमच्या अहवालामध्ये सांगितलेले आहे. आता 7 पॉईंट जेव्हा तुमच्या अहवालामध्ये सांगितलेले आहे यापैकी जर तुम्हाला 150 मार्क्ससाठी जर एखादा क्वेश्चन जर आला तर तुम्ही याच्यामधले 5 जरी लिहिले या 6 जरी लिहिले तरी ते मोर दॅन सफिशियंट आहे, कारण की 150 वर्ड राहते आणि 150 वर्डमध्ये तुम्हाला एवढं लिहिणं जे आहे तर तेवढं फिजिबल आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे लास्टली निष्कर्ष काय मग, तर बांगलादेश भारत संबंध सध्या एका नाजूक टप्प्यावर आहेत ज्यामध्ये दोन्ही राष्ट्रांनी काय केलं पाहिजे, संयम, दूरदृष्टी आणि त्यानंतर व्यावहारिक दृष्टिकोनातून गुंतागुंतीच्या आव्हानांना सामोरे जाणे आवश्यक आहे. आता पहा भारताच्या साईडनी प्रयत्न होऊ शकणार, त्यांच्या साईडनी सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे. बांगलादेशला सुद्धा असं वाटलं पाहिजे की भारत आपल्यासाठी महत्त्वाचा देश आहे, फक्त भारताला वाटून होणार नाही. तर त्यामुळे जर दोन्ही देशांनी संयम दाखवला पाहिजे, दूरदृष्टी सुद्धा दाखवली पाहिजे का पुढे जाऊन काय फायदा होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे संवाद वाढवून आणि सर्वसमावेशक धोरणे स्वीकारून द्विपक्षीय भागीदारीत विविधता आणल्यास हे संबंध अधिक मजबूत, लवचिक आणि दीर्घकालीन टिकाऊ बनवल्या जाऊ शकते. एक का असते की समजा तुम्ही निष्कर्ष जेव्हा लिहिताना तर निष्कर्ष लिहित असताना कधीही निष्कर्ष हा भविष्यवादी असला पाहिजे. आता हा जो निष्कर्ष इथे लिहिलेला आहे हा भविष्यवादी आहे. भविष्यवादी असला तर तुम्ही जर पाहिलं असाल तर त्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह आहात. आता पहा, लक्षात ठेवा, तुम्ही जर पाहिलं असणार ना तुम्ही उद्या जाऊन गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जाणार, तर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जात असताना जे कॉमन सिटीजन असते त्याची थिंकिंग आणि तुमच्या थिंकिंग याच्यामध्ये फरक असतो. ठीक आहे. तुम्ही जे आहे तुम्ही फक्त न्यूज चॅनल पाहून तुम्ही असं नाही म्हणू शकता का काही ढंग नाही आहे किंवा हे नाही आहे किंवा ते नाही आहे.
नाही, तुम्हाला असं करावं लागणार आहे किंवा असं डिस्कशन करावं लागणार आहे किंवा असा विचार करावा लागणार आहे की तुम्ही जे आहे याच्यामधून पॉझिटिव्ह वेव्ह काढला पाहिजे. तर तुम्ही त्याच्यामध्ये सर्वात जास्त सर्वसमावेशक धोरण असलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये जेवढे कोणते भागीदार असणार किंवा स्टेक होल्डर असतात त्यांच्याशी चर्चा करावी लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे तुम्हाला दूरदृष्टी ठेवावी लागणार आहे. तुम्हाला म्हणजे लॉंग पर्स्पेक्टिव्ह ठेवूनच तुम्हाला ते कार्य करावं लागणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे सर्व डिस्कशन होतं आणि त्याच्यानंतर जे आहे तर आपण म्हणू शकतो की जेही पॉईंट्स दिलेले आहे या स्थायी समितीने त्याचा उपयोग तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकता आणि तुम्ही चांगले मार्क्स गेन करू शकता. सो आय होप तुम्हाला हे सर्व डिस्कशन समजलं असणार. थँक्यू सो मच.